राजस्थानचे माननीय राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, विधिमंडळातील माझे जुने सहकारी आदरणीय दिलीप वळसे पाटील यांनी साखर उद्योगामध्ये अतिशय उत्तम आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक ठरलेलं चांगलं काम केलेलं आहे असे विस्माचे प्रेसिडेंट आदरणीय श्री बी ठोंबरे, शुगर कमिश्नर संजय कोलतेजी, पार्लियामेंट में मधील माझे सहकारी बजरंग सोनवणे, विस्माचे सेक्रेटरी आदरणीय राऊत साहेब, उपस्थित सर्व दांडेगावकरजी, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे आपण सगळेजण विशेष रूपाने आज ही विस्माची बायो एनर्जी शुगर अँड बायो एनर्जी कॉन्फरन्स आयोजित केली, याबद्दल मी विस्माला मनापासून धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छाही पण देतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचं अर्थकारण हे ग्रामीण अर्थव्यवस्थेशी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित आहे। पण 1947 पासून तर आजपर्यंत जेवढी प्रगती आणि विकास या क्षेत्रात व्हायला पाहिजे होता तेवढा अजूनपर्यंत झालेला नाही। आपल्याला यात अजून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। आपल्या देशाचा जीडीपी ग्रोथ आपण मोजतो तेव्हा त्याचं कोणाचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे याचा जेव्हा हिशोब लावतो तेव्हा 22 ते 24% आपल्या जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे। आपल्या देशामधल्या सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 52 ते 54% आहे आणि ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 14% आहे। महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या वेळी म्हणायचे की आपला देश गावात राहतो, तेव्हा 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहत होती आणि ती संख्या आता 60 ते 65% आलेली आहे। हे जे 20-25% जे मायग्रेशन झालेलं आहे याचं कारण कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बाकी प्रगती आणि विकासाच्या तुलनेत जेवढी प्रगती झाली तेवढी होऊ शकली नाही आणि त्याचा परिणाम हा आहे की लोक अनेक मोठ्या प्रमाणात गावातून शहराकडे जात आहेत। त्याचा परिणाम असा झालेला आहे की शहराच्याही समस्या वाढल्यात, प्रदूषण वाढलं, ट्रॅफिक जाम वाढला, लोकांना राहायला घरं नाही, अनेक प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या देशाला आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली करायचं असेल, आपल्या देशाला प्रधानमंत्री म्हणतात विश्वगुरू बनवायचं असेल, $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची असेल, आपल्या देशाला जगातली चौथी अर्थव्यवस्था करायचं असेल, आज कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रगती आणि विकासाचा दर वाढवण्याची सगळ्यात मोठी आवश्यकता आहे। आणि आपल्या कृषी अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्यात अनेक आपले पिकं आहेत, पण आज आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा जो आहे तो साखर उद्योगाशी संबंधित आहे। कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आणि आता हिशोब केला राजकीय दृष्ट्या ते 179 लोकसभा क्षेत्र असे आहेत की ज्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी त्याचं भविष्य, साखर कारखाना आणि त्याचं भविष्य जुळलेलं आहे। एक गोष्ट खरी आहे की शेतकरी संघटनेचे आपले नेते स्वर्गीय शरद जोशी असं नेहमी म्हणायचे की आता शेतमालाचा भाव ठरवण्याची जी काही भाव ठरवण्याची ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपल्या हातात काही नाही आहे। आज कापसाचा भाव असेल, मक्याचा भाव असेल, साखरेचा भाव असेल, तुम्ही बघा साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो, मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो, सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज स्वाभाविकपणे अशी परिस्थिती आहे
की कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे, गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे, टमाटर संत्र स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आणि या सगळ्या स्थितीमध्ये आज शेतकऱ्यासमोर एक गंभीर संकट पण आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातली स्थिती कम्पॅरेटिव्हली थोडी बरी आहे, पण आमच्या विदर्भामध्ये जवळपास 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या ज्या केल्या याचं कारण जे आहे हे शोधून काढण्याची गरज आहे. मी गेल्या 30 वर्षापासून या कॉज करता काम करतोय आणि माझ्या लक्षात आलं की याचं खरं कारण म्हणजे आमच्या इथे कापसाचं अर्थकारण जे होतं तेच फसलं. इरिगेशनचा, सिंचनाचा अभाव, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही, आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या 6 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. या शेतकऱ्यांनी खुशीने नाही गेल्या, त्यांच्या मानेला खास सुटली होती म्हणून कोणी आपल्या गळ्यामध्ये फास नाही अडकवला, पण कर्जाच्या बोज्यातून इकॉनॉमिक्स सगळं बिघडलं आणि त्याचा हा परिणाम होता. आणि त्यामुळे कोणतं पीक घ्यायचं आता या शेतकऱ्यांना विचार करून ठरवावा लागेल की आपल्या देशामध्ये कोणतं एक्सपोर्ट आपण काय करतो त्यात पोटेन्शियल किती आहे आणि आपण इम्पोर्ट करतो त्यात देशाचं किती नुकसान आहे. मी आता नेहमी असं सांगतो की आपल्या देशामधलं इम्पोर्ट कमी करणं आणि एक्सपोर्ट वाढवणं हा सगळ्यात मोठा राष्ट्रवाद आहे, नॅशनलिझम आहे, कारण याच्याशी संबंधित आपलं भविष्य आहे. आणि आज आपली स्थिती काय आहे? आज आपल्या देशामध्ये आपण ज्याला विशेषतः आपलं जे फॉसिल फ्युएल आहे 23 लाख कोटी रुपये आपल्या देशाच्या बाहेर जात आहेत. 23 लाख कोटी. आणि हेच पैसे जर भारतीय अर्थव्यवस्थेत आपल्या ग्रामीण शेतकऱ्याच्या खिशात गेले तर गावातली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे जे चक्र आहे हे पुन्हा एकदा विरोधी दिशेने पलटवण्याची गरज आहे. स्मार्ट शहर तर आवश्यकच आहे, पण स्मार्ट विलेज त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे. सिंचनाच्या सुविधा आपल्या महाराष्ट्रासारख्या याच्यात राज्यात खरं म्हणजे पहिली प्रायोरिटी कशाला मिळायला पाहिजे तर सिंचनाला मिळायला पाहिजे. मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्र सरकारने, देवेंद्रजींनी माझ्याकडे प्रस्ताव दिला. मला परिस्थिती माहिती होती. त्यावेळी मी 6,000 कोटी रुपये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे आपले धरणं 50% कामं पूर्ण झाली पण जे 15-15, 20-20 वर्षापासून बंद पडली होती त्याकरता 6,000 कोटी रुपये दिले. आणि 6,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या इरिगेशनला दिले, सिंचाई करता. आणि मला आठवतं की मी जेव्हा इरिगेशनचा भारताचं माझ्याकडे इरिगेशनचं खातं होतं, जलशक्तीचं, त्यावेळी गणपतराव देशमुख माझ्याकडे आले आणि शेवटी डोळ्यात पाणी आलं ते मला म्हणाले, बघा तुम्ही काही करा पण याच्यातून आमच्या भागाला मुक्त करा. सांगोला, सोलापूरमध्ये स्थिती पुष्कळ दुरुस्त झाली, पण त्यानंतर जे सातारा, सांगली जिल्ह्यातला आणि कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळी भाग होता, विशेषतः सांगली आणि साताऱ्याचा, ती परिस्थिती खूप वाईट होती. आमच्या काळामध्ये मी मंत्री असताना इरिगेशन करता बॉन्ड्स उभे कसे करायचे त्याचं काम मला मनोहर जोशीने दिलं होतं. पण आज त्या भागामध्ये परिस्थिती आपला म्हैसाळ प्रकल्प, आपला दुसरा टेंभू, सगळे बंद पडले होते. आणि मला मागच्या वेळी मी जेव्हा आलो त्यावेळी मला खूप आनंद झाला, कारण मी त्यावेळी पैसे तर दिले होते पण मला माहिती नव्हतं. आणि मी जेव्हा लातूरवरून हेलिकॉप्टरने फिरत रात्री मी सांगलीला पोहोचलो होतो आणि त्यावेळी मी मॅप घेऊन हेलिकॉप्टरवरून बघत होतो सांगोल्यापासून सगळा आटपाडी परिसर आणि मला खूप आनंद झाला.
आनंदाश्रू आले की त्या सर्व भागात हिरवा झाला होता परिसर, त्या भागातली परिस्थिती बदलली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांकरता आव्हान आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं कोणतं क्षेत्र असेल तर ऊसाचं आहे. साखर कारखान्यांची स्थिती, आणि साखर लोकांना जरी गोड लागत असली तरी कारखानदारांना मात्र फार कडू लागते. साखर कारखाना काढला का आपोआप डायबिटीज होतो. मी गमतीने म्हणतो नेहमी की जो मागच्या जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना काढतो, नाही तर पेपर काढतो, वर्तमानपत्र काढतो. फार वाईट. आणि त्यातल्या त्यात तुम्ही अजून नशिबाना मराठवाडा आणि महाराष्ट्रात, विदर्भात तर पापच आहे. आमच्याकडे 22 साखर कारखाने लाईनीने दिवाळं पिटला आहे. म्हणजे खडकावरच डोकं आपटणं आहे. पण व्यावहारिक निर्णय आणि भावनात्मक निर्णय याच्यात अंतर असतं. आपण भावनात्मक निर्णय घेतो आणि मग त्याच्या आपल्या अंगावर ते सगळे उलटून पडतात. पण यातून मार्ग काढायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की देर आर सम पीपल हु कन्वर्ट प्रॉब्लेम्स इनटू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हु कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इनटू द प्रॉब्लेम्स. म्हणून याच्यातून मार्ग निघू शकतो. आणि तो मार्ग काढण्याकरता पहिल्यांदी तुम्ही योग्य दिशेने विचार केला ते म्हणजे शुगर बरोबर बायो एनर्जी कॉन्फरन्स आज आहे. म्हणजे आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही आहे, अन्नदाता आहेच. पण आम्हाला आठवतं, मी मागच्या वर्षी पुण्यामध्ये केळकर साहेबांना पुण्यभूषण पुरस्कार देण्याकरता आलो होतो. ते अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारच्या वेळी फायनान्स सेक्रेटरी होते, हुशार अधिकारी होते. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्यात फूड वर्सेस फ्युएल चॅप्टर आहे. मी त्यांना भेटलो तर तुम्ही असं कसं लिहिता. पण सगळ्या लोकांची समज अशी अजूनही आहे की देशातलं अन्नधान्य करणारा तुम्ही की इथेनॉल तयार करणारा. पण आपल्या इथे एवढं ग्रीन रिव्होल्युशन झालं, स्वामीनाथन साहेबांनी काम केलं, इरिगेशन झालं, सगळ्या सरकारांनी कामं केली आणि परिणाम एवढा झाला की आपण जगात तांदूळाच्या उत्पादनात नंबर 1 वर आहोत. आज गहू तांदूळ ठेवायला आपल्याजवळ गोडाऊनमध्ये जागा नाही आहे. जे गोडाऊनमध्ये लिकेजेस आहेत त्याच्यामुळे लाखो टन अन्नधान्य सडून जातं. एवढं सरप्लस आहे. सरप्लस ऑफ फूड ग्रेन हा देशासमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि दिवसेंदिवस एकरी उत्पन्न वाढत आहे. आपल्याकडे हरियाणामध्ये एकरी 22 ते 25 क्विंटल गहू होतो आणि आमच्याकडे विदर्भात आम्हाला 10-11 क्विंटल होतो. आमच्याकडे पहिल्यांदा एकरी 12 क्विंटल 15 क्विंटल सोयाबीन व्हायचं. आता आमच्याकडे लाईनीनी 5 ते 6 क्विंटल होतं. आणि ज्यावेळी आम्ही मक्यापासून इथेनॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा एवढे वादविवाद झाले. कसं तरी करून तो कॅबिनेटपर्यंत विषय आल्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीतही खूप वाद झाले. वाद म्हणजे भांडण नाही झाले, मतभिन्नता होती की लोकांना खायला नाही, तुम्ही मका कशा करता इथेनॉल तयार करता. तेव्हा मी सांगितलं की मक्याची एमएसपी होती 1800 रुपये क्विंटल आणि मार्केट प्राइस होती 1200 रुपये क्विंटल. तुम्ही सगळे शेतकरी आहात, तुम्ही एकच चार्ट तयार करा की एमएसपी किती आहे आणि मार्केट प्राइस किती आहे. एमएसपी जास्त झाली आहे आणि मार्केट प्राइस डाऊन झालेली आहे. मुंबई शहरामध्ये भांडे घासायची राखड जी आहे माती, ती पण 27 आणि 30 रुपये किलो आहे. पण त्याकडच्या गहू तांदूळाला ब्रोकरला 20 आणि 22 रुपये भाव. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यावर फूड वर्सेस फ्युएल वाद झाला. शेवटी मक्याला परवानगी मिळाली. त्यावेळी देशामध्ये 1200 रुपये क्विंटल मक्याची मार्केट प्राइस होती आणि एमएसपी होती 1800 रुपये क्विंटल. आणि आम्हाला निर्णय झाल्याबरोबर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये एवढा मका वाढला की त्यात मक्याचा भाव झाला 2600 रुपये क्विंटल आणि 45,000 कोटी रुपये बिहार आणि यूपीच्या शेतकऱ्यांच्या खिशात गेले, कारण मक्यापासून इथेनॉल सुरू झालं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना याचा विचार केला पाहिजे की अन्नधान्याला प्रायोरिटी आहेच, शेतकरी अन्नदाता आहेच,
पण तो अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला पाहिजे. आता हरिभाऊंच्या कारखान्याचा माझा जवळ संबंध आला. हरिभाऊचा कारखाना एकदा विकत बँकेने कॅप्चर करून विकायला काढला होता. आणि हरिभाऊ माझ्याकडे मी बसलो, मी अध्यक्ष होतो त्यावेळी पार्टीचा. मला हे काही सुचलं नाही आणि हरिभाऊच्या हातातून जवळपास कारखाना गेला, ते सह्या करायला तयार झालं. म्हणलं हरिभाऊ थांबा, बँकेच्या चेअरमनला बोलवलं आणि मी त्याला दम भरला. मी त्याला म्हणलं, तू जर हरिभाऊचा कारखाना लिलावात काढला आणि विकला तर तुला गोहत्येचं पातक केलं, तुझं पाप तुझ्या अंगी जमा होईल म्हटलं. आणि त्याला जेव्हा सांगितलं तिथून तो थांबवून मग तो कारखाना घशात गेलेला पुन्हा बाहेर निघाला. नंतर हरिभाऊंनी इथेनॉल टाकलं. म्हणजे हे काळे आमच्या सगळ्यांची अशीच आहे. आता ठोंबरे साहेब आधीपासून यशस्वी झाले. आम्ही आमच्या केसेस म्हणजे अशा की इकडले पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिटमधले विद्यार्थी, मराठवाडा फर्स्ट क्लासमधले, आणि विदर्भात म्हणजे जे 100 पैकी 20 मार्क मिळाले त्याच्यावरचे नाही, खालचेच. त्याच्यामुळे अडचणी होत्या, पण इथेनॉलमुळे वाचले. आणि त्यांनी मी त्याच्या उद्घाटनाला गेलो होतो त्यांच्या. आणि आता त्याच्यानंतर आज शेतकरी केवळ अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला. ऊर्जादाता झाला तर त्या ऊर्जेला पहिल्यांदा चांगले पीपे झाले. वळसे पाटील ऊर्जा मंत्री होते तेव्हा माझा पीपे झाला, मी अडचणीत होतो, त्यांनी पुष्कळ मदत केली. आणि त्यावेळी ते जे ऊर्जाला जे रेट्स होते, आमचं सरकार आलं, त्यांनी नवीन धोरण आखलं, खूप समजावायचा मी प्रयत्न केला आणि त्यांनी पुरा रेट कमी करून टाकला. आता 4 रुपये 75 पैशात पॉवर तयार करणं परवडतं का? नाही. त्याच्यामुळे ऊर्जा शेतकरी अन्नदाताचा ऊर्जादाता झाला. ज्यांना करायचे ते करा, कारण बघात झाल्यावर कराल काय, पण त्याचा उपाय आहे आता. त्यामुळे अन्नदाताचा ऊर्जादाता झाला, आता ऊर्जादाताचा इंधनदाता झाला. आणि आपण इथेनॉलचं प्रोडक्शन केलं. आता तांदूळापासून, मक्यापासून, बांबूपासून, राईस स्ट्रॉपासून सगळ्यापासून इथेनॉल तयार होतं. आणि मधल्या काळात पुन्हा संकट आलं. आता काही वेळा म्हणतात ना, ब्लेसिंग इन डिस्गाईज, तसं झालं. लढाई सुरू झाली. त्या लढाई सुरू झाल्याचा आपल्याला एक फायदा झाला का, इथेनॉलचं महत्व पटलं लोकांना. आणि सगळी लॉबी माझ्या विरुद्ध ठोकून भेटायची. मी जे इथेनॉल तयार करतो, आमचा कमीत कमी 350वा नंबर असेल. 1,60,000 लिटर वगैरे आहे आमचं. हे 5 आणि 10 लाख वाले खूप झाले तयार. पण त्यांनी टार्गेट करून मागे लागले. पण आज इथेनॉल 20% झालं. हळूहळू निश्चितपणे, आता मी मंत्री असल्यामुळे मला एकदम सगळ्या गोष्टी बोलता येत नाही, पण नक्की आता पेट्रोलमध्ये इथेनॉल जास्तीत जास्त कसं आहे, तर सरकारमध्ये विचार सुरू आहे. कुठली गाडी बिघडलेली नाही आहे. इथेनॉलमध्ये, इंजिनमध्ये, मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे म्हणून अथॉरिटीने सांगतो, एकही तक्रार नाही आहे. परवा माझ्याकडे नावही सांगतो, लोकसत्तेचे संपादक आहे देवेंद्र गावंडे, नागपूरचे. त्यांनी फोन केला की मी नवीन जीप कंपनीची माझी SUV आहे, ती बिघडली. म्हणलं काय झालं? तो मेकॅनिक म्हणतो म्हणे की ती गाडी इथेनॉलच्या मिश्रणामुळे तिचे स्पेअर पार्ट्समध्ये गडबड झाली म्हणून बिघडली. म्हटलं तुमची गाडी कशाची आहे, पेट्रोलची आहे की डिझेलची आहे? माझी गाडी डिझेलची आहे. मी म्हटलं अहो डिझेलमध्ये इथेनॉलच नाही टाकत, गाडी कशी बिघडते? म्हणजे कोणीतरी भिडून देतात. इथेनॉल करता फक्त एवढंच आवश्यक आहे की जे मेटलचे मॉइश्चर आहेत ते आपल्याला रबराचे करायचे आहे, बाकी काही नाही. आणि इथेनॉल इज प्रूव्ह टू बी बेटर फ्युएल दॅन पेट्रोल. ज्या रेसमधल्या गाड्या आहेत जगातल्या त्या इथेनॉलवर चालतात. आणि 3 वर्षापूर्वी एअरफोर्सचं हेलिकॉप्टर विमान 26 जानेवारीच्या कार्यक्रमात आपण इथेनॉलवर चालवलं. इथेनॉल एक ग्रीन फ्युएल आहे, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आणि त्यामुळे आता इथेनॉल चालणारच, पण आता नवीन झाला. त्याच्या मागे मी लागलो आणि नक्की आपल्याला यश मिळेल. आणि ते म्हणजे 100% इथेनॉल पेट्रोलच्या ऐवजी वापरायचं.
TVS, हिरो, होंडा आणि बजाज या चारही कंपनीच्या टू व्हीलर मी लॉन्च केल्या. पुण्यामध्ये पंपही निघाले इथे, पण त्याला काही तांत्रिक अडचणी होत्या. आणि आता इथेनॉलचे पंप निघाले. त्याचबरोबर 12 कंपन्या, मी आता सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी गाडी लॉन्च करणार आहे पर्यावरणाच्या दिवशी, 100% इथेनॉलवर आहे. आणि माझ्याकडे मी 1.5 वर्ष झाले इनोव्हा टोयोटोची वापरतो, 100% इथेनॉलवर, 100%. दिल्लीत आणि नागपुरात आहे, आपल्यापैकी अनेकांनी पाहिली आहे. आणि इथेनॉलचा रेट आहे 65 रुपये, पेट्रोलचा 120 रुपये. पोल्युशन 0, ग्रीन फ्युएल, एकदाही बिघडली नाही, काही प्रॉब्लेम नाही. आणि पेट्रोलच्या ॲव्हरेजच्या तुलनेत जर तुलना केली तर इथेनॉलच्या गाडीचा ॲव्हरेज पेट्रोलचा विचार केला तर पेट्रोल 25 रुपये लिटर, हे स्वस्त आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आणि आता 12 कंपन्या, टाटा, महिंद्रा, मारुती सुझुकी, टोयोटो, होंडा, सगळ्या कंपन्यांचे मॉडेल तयार आहे. आणि आपल्या आता शुगर कमिशनरी कार्यक्रमात आहेत. आता मी मंत्री आहे ट्रान्सपोर्टचा, मी तर त्याच्या मागे लागलोच आहे. चांगल्याने ऐका नाही तर दंडागून भेट म्हणून सांगितलं आहे. आता कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंट 100% इथेनॉलवर आपण इंजिन तयार करा असं त्यांना सांगितलं आहे. इथेनॉल इंजिन म्हणजे पेट्रोल इंजिन. आमच्या नागपूरला 15 बसेस स्कॅनिया कंपनीच्या 100% इथेनॉलवर 1.5 वर्ष चालल्या. ग्रीन, कधी एकही बस बिघडली नाही. मोठ्या एअर कंडिशन सुंदर लक्झरी बसेस. आता आमच्या कॉर्पोरेशनने त्यांचे पैसेच नाही दिले, शेवटी ते पळून गेले. म्हणजे ते म्हणाले, मी म्हणलं कमिशनरला पैसे का, मग पगार द्यायला पैसे नाही, ते पैसे पगारात देऊन टाकले. म्हणजे याच्यात काही कठीण नाही आहे. आणि म्हणून मी ट्रॅक्टर कंपन्यांना एक ऑर्डर काढायचा, माझी फाईल तयार आहे. मी Euro 6चे इमिशन नॉर्म तुम्हाला लागू करणार. सगळे आले माझ्याकडे, महिंद्रा पासून आयशर सगळ्या कंपन्या आल्या. आणि साहेब हे जर तुम्ही कराल तर ट्रॅक्टरची किंमत 1.5 लाख रुपये वाढेल. म्हटलं मग एक उपाय आहे. म्हटलं का? म्हटलं माझ्याजवळ ॲफिडेविट करा, पत्र लिहून द्या मला की तुम्ही 1 वर्षाच्या आत हायड्रोजनवर, CNGवर, इथेनॉलवर आणि इलेक्ट्रिकवर अशा याच्यावर ट्रॅक्टर मार्केटमध्ये आणाल. मग जॉन डिअरच्या MDला विचारलं, म्हटलं मी ब्राझीलला गेलो होतो टोयोटो तुमच्या फॅक्टरीत, टोयोटोच्या तिथे जॉन डिअरचं ट्रॅक्टर 100% इथेनॉलवर चालणारं मी स्वतः बघितलं. मी म्हणलं तुम्ही तिथे तयार करता, इथे का नाही करत? बोले हाँ हमने किया है. मग यहाँ क्यों नहीं करते? तब नहीं करेंगे तो लगाता हूं म्हटलं ना, ये फाइल है म्हटलं, ये तो मैं 1 साल में करूँ तो साइन करता हूं म्हटलं इसको. आत्ता CNG वरचा ट्रॅक्टर तयार झाला. आत्ता मला आयशर कंपनीने एक ट्रॅक्टर, त्याने मागे लागलो त्याला तोंड दाखवाल काय काय म्हणून त्यांनी मला पहिले CNG आणि डिझेलचा फ्लेक्स इंजिनचा ट्रॅक्टर दिला. माझ्याकडे ट्रायल सुरू आहे. आणि आता मला त्यांनी सांगितलं की आमचा इथेनॉल आणि CNGचा ट्रॅक्टर तयार आहे. आणि म्हणजे हा जर ट्रॅक्टर झाला तर 1 ते 1.5 लाख रुपयाची बचत आहे शेतकऱ्याची. आणि आपलं इथेनॉल आपण आपल्या मोटरसायकल इथेनॉलवर, आपल्या कार इथेनॉलवर, आपल्या मिनी ट्रक इथेनॉलवर, आणि उरला तर आपल्याकडे CNG आहे जो आपल्यापैकी अनेक लोक तयार करतात. तर मग आपल्याला पेट्रोल डिझेलची काही गरजच नाही. हार्वेस्टर तयार झाले. मी महाराष्ट्राला भांडे मागे लागून शिवराज सिंगांकडनं मी पैसे मंजूर करून दिले हार्वेस्टर. सहकार मंत्री साहेब आपणही पण लक्ष द्या, ते जे हार्वेस्टर तयार झाले त्याचे पैसे मंजूर केले. आणि वर्षभर ते कसे वाटायचे, याला द्यायचे का त्याला द्यायचे, याच्यावरच चर्चा सुरू झाली. अजूनपर्यंत ते तेवढ्या स्कीमचा फायदा घेतला नाही. चालेल सर, गेले. आता तुम्ही सगळं हार्वेस्टर मेकॅनायझेशन करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात आता कारण आपल्याला लेबर मिळणं कठीण आहे, आणि म्हणून आपण हे सगळे हार्वेस्टर, ट्रॅक्टर, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट हे सगळे आता अल्टरनेटिव्ह फ्युएल और बायोफ्युएलवर कन्वर्ट करायचा निर्णय घेतला.
माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. ही गाडी टोयोटो कंपनीची आहे. त्याचं नाव आहे मिराई, मर्सिडीज सारखी आहे. ती पायलट प्रोजेक्ट म्हणून लोक म्हणतात अहो तुम्ही बोलता पण म्हणून त्या विक्रम किर्लोस्कर टोयोटोचे अध्यक्ष होते. त्यांना म्हणलं मुझे गाडी चाहिए म्हणले. बोले कैसे होगा म्हणलं मुझे कैसे वैसे मालूम है. गाडी लावा म्हटलं मुझे चाहिए नाही चाहिए. आणली गाडी. ते हायड्रोजनवर चालते. फरीदाबादमध्ये मग त्याचा पंप पाहिजे होता. त्या इंडियन ऑइलच्या लॅबोरेटरीचे पंप पाहिजे होता. तो अमेरिकेतून आणला. तो कस्टमवाल्याने अडवला. तो सोडवून आणला. आणि आता त्याच्यात ती गाडी अशी आहे की ती गाडी जेवढा वेळ चालते, माझ्या घरून दिल्लीत फरीदाबादला हायड्रोजनची गाडी नेणं आणण्यातच अर्धा हायड्रोजन चालतं. आता ती गाडी कुदून एका ट्रकमध्ये टाकते. ती जाते तिथे हायड्रोजन भरते. मग माझ्या घरी येते. मग मी फिरवतो. सगळ्या मुख्यमंत्र्यांना मी फिरवलं की बघा पाण्यापासून हायड्रोजन किती सुंदर गाडी चालते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी हा अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला, इंधनदाता झाला. तुमचे पण सपोर्ट पाहिजे. याच पुण्यामध्ये मी एक वर्षभरापूर्वी तुम्ही हा जो गॅस तयार करता बायो सीएनजी, सीबीजी, कॉम्प्रेस नॅचरल गॅस, बायोगॅस, बजाज कंपनीची 2 व्हीलर मी लॉन्च केली. आणि राजीव बजाज यांनी मला सांगितलं की जर पेट्रोलची 2 व्हीलर असेल तर 1 किलोमीटरचा खर्च ₹2.40 आहे आणि जर सीएनजी केला तर ₹1. मग एवढ्या कारखान्यावर तुमचे कर्मचारी, मी त्यांना म्हणलं सगळ्या कंपन्यांना बोलवलं. म्हणलं कारखान्याला एजन्सी द्या इथेनॉलच्या आणि सीएनजीच्या गाड्यांची आणि त्यांना विकू द्या. सगळे त्यांचे कर्मचारी गावात सगळीकडे चाललं जाईल. आणि मग आता तुम्ही एक मागणी पेट्रोलियम मंत्र्याकडे करा की आम्हाला इथेनॉल आणि सीएनजीचा, बायो सीएनजीचे पंप टाकायची परवानगी द्या. त्याचा स्टँडर्ड पक्का झाला आहे आणि तुम्हीच विका. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये तो बरा, सरकारला उरला तर मग सरकारला द्या. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता आपण आपल्याला जे काही आपण करू त्याचं उत्पन्नामध्ये एकीकडे सीबीजी बायो बिट्युमिन तयार केलं तर ते बायो बिट्युमिन झालं तर डांबरी आपण रस्ते तिथे बनवू. आता बलरामपूरवाले आले ते याचं प्लास्टिक बनवणार आहे इथेनॉल पासून, बायो प्लास्टिक. ते प्लास्टिक असं आहे की ते फेकलं की 28 तासात ते जमिनीत संपलं. प्लास्टिकचा काय नॅचरल प्लास्टिक आहे ते, बायो प्लास्टिक. पेटची बॉटल आता त्याची होते तयार. कोका कोला आणि पेप्सी त्या बॉटल विकत घेणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच्यातून एकातून दुसऱ्यातून तिसरं करायचं आहे. आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
आपण अन्नदाता आहोत, ऊर्जादाता झालो, इंधनदाता झालो, बिटुमिन दाता झालो, हवाई इंधन दाता झालो आणि आता आपण हायड्रोजन दाताही बनायचं आहे. हे सगळं शक्य आहे आणि याकरता विस्मानी आता टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्स यांना आणून तुम्ही प्रेझेंटेशन घेतलं पाहिजे. बघा, साखर कडू आहे, कडू लागणार आहे आणि भविष्यही कडूच आहे. जास्त मला बोलता येत नाही, एवढंच सांगतो तुम्हाला. कारण ब्राझीलमध्ये जी साखर तयार होते, 2000 शेत आहे त्याचं. मी गेलो होतो ब्राझीलमध्ये आणि सगळं मेकॅनाइज आहे. त्यांचं साखरेचं उत्पादन 27 रुपये किलो आहे आणि आपलं 32 रुपये 34 रुपये किलो आहे. कसं शक्य होणार? आणि सरप्लस प्रोडक्शन आहे आणि त्यामुळे साखरेच्या भरोशावर काही प्रश्न होणार नाही. म्हणून बाय प्रॉडक्ट विकसित केले पाहिजे आणि त्यामध्ये विशेष रूपाने मी आता जी आपण चर्चा केली, ह्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये एक महत्वाचा आता आलाय, ते म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय खत. हे खूपच महत्वाचं आहे. माझ्याकडे प्रेस मड आणि स्पेंट वॉश दोघांचा उपयोग करून आमच्याकडे जे भूसुरक्षा खत तयार होतं, मला वाटतं मी ठोंबरेचा आमच्याकडे 1 किलोचा कांदा झाला. माझी बायको शेती बघते. 1 किलोचा. ते बी आणलं मी हिमाचल प्रदेशातून. तो कांदा लागतो सफरचंदासारखा. तर 1 किलो 300 ग्रॅमचं वांग झालं. एकरी 15 क्विंटल तुरी झाल्या. मी आता आजूबाजूच्या 2-3 एकरवाले जे शेतकरी आहेत त्याची एक सोसायटी तयार केली आणि माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, पण तो 1.5 तासात चालतो आणि वरती सोलर आहे. म्हणजे ट्रॅक्टर फुकट, डिझेलचा खर्च नाही. मी सगळ्यांचे शेतं नांगरून दिले, बी दिलं, खत दिलं, तूर लावली आणि माझ्याकडे यावेळी 150 क्विंटल तुरीची डाळ झाली आणि मी माझ्या फार्मला ब्रँडिंग केलं, भक्ती फार्म म्हणून. आणि आता ती डिपार्टमेंट इतकी आमच्या इथं कोऑपरेटिव्ह बाजार आहे, पण विकल्या गेली. ऑर्गॅनिक डाळ, नो पेस्टिसाइड, नो फर्टिलायझर. आणि येणारा काळ तुम्हाला माहिती आहे की आपण हे पोटॅश, हे सगळं NPK, युरिया सगळं बाहेरून आपण आहोत. तसं हे फॉसिल फ्युएल आहे, ते 7-8 लाख करोड ते इम्पोर्ट आहे. आणि येणाऱ्या काळात ऑर्गॅनिक मॅन्युअल तयार करणं खूप महत्वाचं आहे. कोणी जीवामृत करा, भूसुरक्षा करा, काय जे करायचं, पण आपल्याला आता गांडूळ खत तयार करा, पण ऑर्गॅनिक खतं तयार करणं खूप महत्वाचं आहे. आपण युरियाचा आणि मिश्र खताचा एक्सेस वापर करतो. जमीन कडक झाल्या गोट्यासारख्या. आपल्याला जमीन वाचवली पाहिजे, एन्व्हायरमेंट आपल्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. माझ्याकडे आम्ही यावेळी प्रयोग करताना आमच्याकडे नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत वापरलं. तर ऊसाचं 1 फूटपर्यंत, 1-1.25 फूटपर्यंत झाड असेल तोपर्यंत दाणेच टाकावे लागतात. पण नंतर आपण त्याच्यावर जर ड्रोननी स्प्रेइंग केलं तर आपण एका एकरामध्ये ऊसामध्ये 4 पोते आपण खताचे टाकत असू, इथे 2 बॉटलमध्ये काम होतं आणि उत्पन्न वाढतं. मला 88 टन झालं एकरी. मी आमच्या विदर्भातली गोष्ट सांगतो. आमच्याकडे 40 टन व्हायचं, 88 टन झालं. त्यामुळे आपल्याला आता हळूहळू, आणि आता हे आलं, बारामती विज्ञान केंद्रावर आम्ही सहकार्य करून आमच्याकडे 270 शेतकरी यायला लागलं. माझ्याकडे हे आहे. आता ऊसाची SOP झाली, तुरीची SOP झाली आणि संत्र्याची SOP झाली आहे. पहिले 270-75 शेतकरी, आता आम्ही वर्कशॉप झाला. आणि आता मी परवा दिल्लीत उतरलो, विमानातून फोन लगेच लागल्यावर माझ्या SMS होता की माझ्या शेतातलं मला अमेरिकन सॅटेलाइटनी, मायक्रोसॉफ्ट, गुगलनी फोटो पाठवले की त्या ऊसात पाणी कुठे शेवटच्या भागात पोहोचत नाही. आता खताची स्थिती काय आहे, 8 दिवसांनी कोणता रोग येणार आहे. म्हणजे 50% पाण्याची बचत, 50% खताची बचत. आणि उपाय शोधले पाहिजे. मी 4 ट्रक केस विकत आणतो तिरुपतीवरून आणि त्याचा अॅमिनो ऍसिड बनवतो. एवढं पॉप्युलर झालाय ते आणि सगळ्या शेतकऱ्यांना स्वस्तात देतो. ते प्लॅन्ट बुस्टर आहे. आता आपल्याला निर्णय याच्यातून ऑर्गॅनिक, आपण हे जे मोठे मोठे महागड्या विदेशी कंपन्यांचे जे खतं औषधं घेतो, काही मतलब नाही याच्यात. मी लॉला शिकत असताना आमच्याकडे H4, H6 कापूस लावायचा. खूप लावायचो, खूप स्प्रे, तो SP बोलवता स्प्रेअर आणून त्याला डस्टर खूप केलं. आणि जेव्हा हिशोब केला 1,03,000चा कापूस झाला आणि 97,000 रुपयाचा खर्च झाला. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी.
आणि एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करणं आणि उत्पादन वाढवणं एआयचा उपयोग आहे. नॅनो युरिया नॅनो मिश्र खत वापरावं आणि शक्यतो उसाला ऑर्गॅनिक याच्यात जरा अडचणी आहे. बाकीच्या बाबतीत आपण ऑर्गॅनिक केलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी केला पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि या सगळ्यांमध्ये आपण वाढीव उत्पादनापासून कारखान्यामध्ये जर आपण या बायो एनर्जीच्या फील्डमध्ये गेलो तर आता महाराष्ट्रात सगळेच लोक टाकून झाले. हे आपला राऊत साहेबांच्या कारखान्यात मी आलो होतो. किती वर्ष झाले आता त्याला? मला वाटते ठोंबरे साहेब होते त्यावेळी, 2018ला. तेव्हा यांनी तो सुरू केला बायो सीएनजीचा प्रयोग. आजही गाड्या चालतात, ठोंबरे साहेबांचा चालू आहे. आणि आता प्रॉब्लेम आहे की आपण प्रेस मड पेंट वॉश नंतर पलीकडे काय करायचं. आज पुण्यामध्ये असल्यामुळे मी तुम्हाला आठवण सांगतो. मोहन धारिया आपल्या इमर्जन्सीच्या काळात जनता पार्टीच्या काळात जे जिंकले तेव्हा मंत्री होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने एक कमिटी अपॉइंट केली होती आणि त्यामध्ये पडीत जमीन वेस्टलँड याच्यावरचा रिपोर्ट आहे, अजूनही आहे तो. आपल्या देशातली 2/3 लँड अशीच पडली आहे. म्हणजे तुम्ही जर हवेतून वरतून बघाल तर सगळं केस दिसतच नाही काही, गंजेच आहे सगळं खाली. आणि म्हणून आता त्या जमिनीचा उपयोग करून बाय युझिंग बायोटेक्नॉलॉजी इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ बायोमास आणि त्या बायोमासचा उपयोग बायो सीएनजी तयार करण्याकरता कसा करता येईल. बगासपासून वीज तयार. आता तुम्ही टर्बाईन बॉयलर विकतच घेतला, मागे जाऊ शकत नाही. त्यांचं कर्ज फिटलं, त्यांना काहीतरी मिळेल, कर्जवाल्यांना काहीच भेटत नाही. हळूहळू बगास देखील आपण बायो सीएनजीकडे वळायला पाहिजे. कारण डिमांड अँड सप्लायच्या सिद्धांताप्रमाणे गॅसमध्ये किंमत वाढते आहे. 4 प्रिन्सिपल लक्षात ठेवा. प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रोडक्ट. आणि या 4ही तत्वावर जर विचार कराल तर गॅस परवडणार आहे, त्याचे बाय प्रॉडक्ट परवडणारे आहेत. आणि मग प्रत्येक कारखान्याने हे डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे. आणि हे जर झालं तर मला विश्वास आहे की साखर जेवढी कडू आहे त्याच्याऐवजी हे सगळे गोड आहेत, म्हणजे प्रॉफिटच्या दृष्टीने उपयोगाचे आहेत. आणि आपल्यापैकी अनेक लोकांनी ते केलेलं आहे आणि ते केलं तर आपण यातून वाचणार आहोत. केवळ साखरेच्या भरोशावर आपण राहिलो तर पलीकडला काळ कठीण आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बायो एनर्जीचा विकसित करणारा जो कार्यक्रम आहे त्याच्यावर तुम्ही आज विचार केलेला आहे. मला अतिशय आनंद आहे की योग्य दिशेने आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. यात शेतकऱ्याचं कल्याण आहे. तुमच्या अपेक्षा आहेत बऱ्याचशा गोष्टी. आता एक मीटिंग झाली आहे, माझंही पण बरंच बोलणं, मी पण त्या कमिटीचा मेंबर आहे. त्याच्याबद्दल निर्णयाबद्दल काही बोलणं मला शक्य नाही आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुमच्या निश्चितपणे तुम्ही ज्या अपेक्षा आहेत, जी धोरणं आहेत, त्या संदर्भात नक्की पॉझिटिव्ह दिशेने प्रवास चालू आहे आणि नक्की त्यातून मार्ग निघेल. आणि 100% इथेनॉल गेलं तर आज इथेनॉलच्या कोट्याची गरजच नाही. आता प्रायव्हेट कंपन्यांनाही पण इथेनॉलचा हे झालेला आहे. आणि आता आयसोब्युटेनॉल जे आहे, मी इथे पुण्यामध्ये किर्लोस्कर कंपनीचे 2 जनरेटर सेट एक 7-8 महिन्यापूर्वी लॉन्च केले. 100% इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉल. आयसोब्युटेनॉल शुगर केन ज्यूस पासून आपण डायरेक्ट इथेनॉल न बनवता आयसोब्युटेनॉल बनवू शकतो. आणि आयसोब्युटेनॉलवर प्रयोग सुरू आहे एआयमध्ये, सक्सेसफुल झालाय, पण सर्टिफिकेशन व्हायचं आहे की त्याच्यामधून आपल्याला 15% डिझेलमध्ये टाकता येईल. पेट्रोलची जेवढी रिक्वायरमेंट देशात आहे त्याच्या 6 पट डिझेलची आहे. जर आयसोब्युटेनॉल आलं तर अजून फायदा आहे. आणि मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून आता मागे लागलो आहे की आयसोब्युटेनॉलचे इंजिन तयार झाले पाहिजे. म्हणजे ट्रॅक्टरचं इंजिन डिझेलच्या ऐवजी आयसोब्युटेनॉलवर तयार झालं तर 100% आयसोब्युटेनॉल जर वापरलं गेलं तर मग स्काय इज द लिमिट. मग जे हरिभाऊंनी म्हटलेली म्हण होती ती म्हण खरी ठरणार आहे. ही इतकी रिक्वायरमेंट होणार आहे की काही फरक पडणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अडचणी समस्या आहेत, पण त्यावर मात करत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि याचा कणा जो आहे तो शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करणं, त्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणं
आणि जो 14% जीडीपी ग्रोथमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ते कमीत कमी 22%वर जर आपण नेलं तर गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जल, जमीन, जंगल आणि जानवर या तिन्ही आधारित बेस्ट टेक्नॉलॉजी निवडली पाहिजे. आणि ह्या जे नवीन नवीन प्रयोग आहे याला आपण म्हणतो नॉलेज, ज्ञान. मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, we name it as knowledge and conversion of knowledge into wealth is the future. आणि दुसरी फिलॉसॉफी आहे वेस्ट टू वेल्थ. आमच्याकडे आता एक प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे की कचऱ्याला सॅग्रिगेट करून त्यातून आम्ही आता बायो सीएनजी तयार करतोय. 5-6 दिवसात त्याचं कंप्लीट काम झालेलं आहे. 28 टन पर डे. जर देशातल्या सगळ्या महानगरपालिकेतून कचऱ्यापासून सीएनजी तयार केला आणि तुम्ही सगळ्या साखर कारखान्यांनी जर हा ट्रेस मड स्पेंट वापरून तयार केला आणि 280 लाख टन परली म्हणजे राईस स्ट्रॉ जळतो. दिल्लीचं प्रदूषण याच्यामुळे आहे. आणि आपण आता पानिपतला एक प्रोजेक्ट सुरू झालेला आहे इंडियन ऑइलचा, माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तिथे आपण एव्हिएशन फ्युएल 78,000 टन पर इयर, 1 लाख लिटर इथेनॉल, 1,20,000 लिटर पर डे इथेनॉल आणि 150 टन बायो बिटुमिन. आणि आता पूर्ण परली आता विकायला सुरुवात झाली. राईस स्ट्रॉ म्हणजे पोल्युशन होणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही वेस्टलँडवर आपल्याला बांबू लावायचा आहे की नेपियर ग्रास लावायचा आहे याच्यावर रिसर्च केला पाहिजे. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट प्रोजेक्ट प्रोटेक्ट करायचे असेल तर बांबू लावल्यावर सगळीकडे ग्रीन झालं तर हे जे कार्बन इमिशनचं कार्बन क्रेडिट पण मिळेल आणि CO2 कमी होईल. आणि CO2 पासून मिथेनॉलही करता आला तर आपल्या पर्यावरणाकरताही मोठं योगदान होणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये विस्मानी या सगळ्या कामामध्ये पुढाकार घ्यावा. महाराष्ट्राने याच्यात लीड भूमिका आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर कारखानदारी नीट चालली तर शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे, तरुण मुलाला रोजगार मिळणार आहे आणि सुखी, समृद्ध, संपन्न, वैभवशाली हिंदुस्थानचं निर्माण होणार आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून आपण ज्या ज्या अपेक्षा मनात ठेवलेल्या आहेत त्या नक्की पूर्ण होतील. एक काळ जेव्हा मी इथेनॉलबद्दल बोलायचो लोक मला वेड्यात काढायचे, क्यों बोलते हो, ये होने वाला है क्या. पण आज कोणी बोलत नाही. आता सगळ्यांना पटलेलं आहे. याचं कारण आउट ऑफ बॉक्स आयडिया जेव्हा असते तेव्हा ती कन्व्हिन्स करायला थोडा वेळ लागतो. पण एकदा परिस्थितीत आता सगळ्यांना ती पटली आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून याला अतिशय चांगलं धोरण भारत सरकारतर्फे सपोर्टिंग तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारचाही सपोर्ट मिळणार आहे. आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. स्वातंत्र्य, स्वावलंबन बरोबर आत्मनिर्भरता ही देशाची आवश्यकता आहे. इम्पोर्ट संपलं पाहिजे आणि आपला देश प्रदूषणापासून मुक्त झाला पाहिजे. ग्रामीण भागातल्या तरुण मुलाला रोजगार मिळाला पाहिजे आणि ग्रोथ वाढली पाहिजे. मला विश्वास आहे की विस्माने येणाऱ्या काळात जे फ्युचरिस्टिक विजन आहे, फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट आहे, जगात होणारी बदल आणि स्थित्यंतर आहेत त्याचे सेमिनार्स घेऊन त्याचं नॉलेज, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज हे कारखान्याच्या मार्फत त्या लेवलपर्यंत पोहोचवण्यामध्ये आज जसा उपक्रम घेतला याचा रेग्युलर प्रकारे उपक्रम घेत राहून आपल्या सगळ्यांना त्या दृष्टीने तयार करण्याची जबाबदारी घ्यावी आणि या कामात त्यांना उत्तम यश मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. विस्माच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार.